पुण्यामध्ये भाजप जसं चंद्रकांत पाटलांनी त्या दिवशी सांगितलं एका मुलाखतीमध्ये की आम्ही 125च्या आसपास 115 जागा आम्ही हमखास मिळवणार आहोत, त्यापेक्षा एकही जागा आमची कमी येणार नाही. परंतु ऐनवेळेस शिंदे सेनेशी त्यांचं चुकलेलं गणित किंवा बिघडलेलं राजकारण, त्यानंतर अजित पवारांनी जो आपला प्रचाराचा पद्धत बदलली, स्ट्रॅटेजी बदलली, त्यानंतर असं वाटतं की भाजप साधारणतः पुण्यामध्ये 90 ते 105च्या आसपास असू शकेल. आणि मुळात म्हणजे कसं की अजित पवारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय आक्रमकपणे भाजपला प्रत्युत्तर केलं. थेट फडणवीसांवरती त्यांनी टीका केली, फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. यामुळे राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात उत्साह संचारला की बाबा आपल्या पाठीमागे दादा खंबीरपणे उभे आहेत. आणि इकडे दुसरीकडे फडणवीसांनी पण शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या प्रचाराचा शेवट हा पुण्यामध्ये केला. त्याचा एक असा परिणाम होऊ शकतो की बाबा भाजपला बुस्टर मिळू शकतो त्यामुळे. आणि ऑलरेडी भाजपने चांगल्या प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीने अगोदरपासून सुरुवात केली तयारीला. त्यामुळे आत्ता जर आपण पाहिलं तर भाजप पुण्यामध्ये साधारणतः 90 ते 105च्या आसपास जागा मिळू शकेल.